नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला लास्ट इयरचा 2025चा MBBSचा थर्ड राऊंडचा कट ऑफ सांगणार आहे। तर तिथला खूप कट ऑफ लो राहिलेला आहे लास्ट इयरचा थर्ड राऊंडचा। दोन असे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यातलं एक कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली आणि दुसरं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला लक्षात येईल की त्या कॉलेजला लास्ट इयरला म्हणजे 2025ला किती मार्कावरती विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं आहे। तर प्रथम मी तुम्हाला गडचिरोलीचं सांगत आहे। ते SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 427 वरती सुद्धा तिथे विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन झालेलं आहे थर्ड राऊंडला MBBSचं। ओके, आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 339 वरती सुद्धा तिथं ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन MBBSला मिळालेलं आहे। त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 515 मार्कावरती सुद्धा विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन्स मिळालेलं आहे। त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण विचार केला तर 504 ह्या मार्कावरती पण विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन्स मिळालेलं आहे। आणि त्यानंतर जी कॅटेगरी आहे ते EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 486 वरती सुद्धा तिथे MBBSला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर NT2च्या विद्यार्थ्यांना 501 आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 501 वरती तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोलीचं मिळालेलं आहे। त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 502 वरती तिथं कट ऑफ राहिलेला आहे। तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोलीचं। आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा ह्याविषयी जर आपल्याला प्रत्येक कॅटेगरी विषयी जर आपल्याला कट ऑफ जर पाहिला तर तिथला सुद्धा अगदी MBBS राऊंड 3चा कट ऑफ 2025चा प्रत्येक कॅटेगरीच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। ते ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी भंडारा मेडिकल कॉलेजला 338 वरती सुद्धा तिथे ऍडमिशन्स मिळालेलं आहे। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 427 हा कट ऑफ राहिलेला आहे। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 504 हा कट ऑफ राहिलेला आहे। OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 504 वरतीच कट ऑफ राहिलेला आहे। त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 488ला कट ऑफ राहिलेला आहे। NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 501 आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 503 वरती कट ऑफ राहिलेला आहे। तर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 503 वरती तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या ठिकाणी ऍडमिशन झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी MBBS राऊंड 3चा 2025चा हा कट ऑफ सांगितलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना जर मॉक टेस्टमध्ये ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील आपापल्या कॅटेगरीनुसार, जर तुम्ही जर टॅली करत असाल, तुम्ही आता खूप सारे मॉक टेस्ट दिलेले असतील, त्यामुळे तुम्हाला एक एकंदरीत अंदाज आलाच असेल की आपण किती रेंजपर्यंत आहेत। तर ज्या विद्यार्थी जस्ट 10 ते 20 ह्या मार्कांनी पुढे मागे असतील, त्यांचं व्हेरिएशन होत असेल तरी सुद्धा घाबरून जायचं कारण नाही, कारण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे मॅक्झिमम चान्स राहणार आहेत। कारण विद्यार्थी जर तुम्ही रजिस्ट्रेशनची जर संख्या पाहिली तर लास्ट इयरच्या तुलनेमध्ये यावर्षी थोडीशी रजिस्ट्रेशन कमी झालेली आहेत। आणि प्लस ॲडिशनल म्हणजे गुड न्यूज म्हणजे की जसं की तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल की त्यामध्ये अगदी मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये यावर्षी 2026 मध्ये 4 मेडिकल कॉलेज आपले MBBS येत आहेत। त्यामध्ये 2 असे आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत आणि 2 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत। तर कॉलेजेसची संख्या येत असल्यामुळे तिथला इंटेक पण वाढत आहे। तर तिथली MBBSची संख्या आपण बघितली आताची जेवढी सध्या आहे, तर त्यामध्ये लास्ट इयरची तुम्ही संख्या पाहिली तर त्यामध्ये 2026 मध्ये जवळजवळ संख्या वाढत आहे। तर महाराष्ट्रामध्येच फक्त विचार केला तर जवळजवळ 450 ते 500 एवढ्या संख्येने MBBSच्या सीट्स वाढत आहेत। त्यामुळे कट ऑफवरती नक्कीच परिणाम इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण लास्ट इयरला किंवा 2024ला तुम्ही जर पाहिलं असेल तर खूप सारे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, कट ऑफ खूप हायर साईडनी पाहायला मिळाला होता। पण त्या आपण कम्पेअर केलं तर लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षीचा कट ऑफ थोडा कमी राहणार आहे, कारण कॉलेजची संख्या वाढत आहे, सीटची संख्या पण वाढत आहे। तर त्यामुळे इथे तुम्हाला ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असतील मॉक टेस्टमध्ये तर तुम्हाला नक्कीच 100% इथे गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या मार्क मी तुम्हाला जस्ट एक सांगितलेले आहेत अप्रॉक्सिमेटली, पण आपल्याला ॲडमिशन्स जर पाहायला गेलं तर तिथे आपल्याला मार्कावरती नाही SMS वरती ॲडमिशन होतं, म्हणजे स्टेट मेरिट लिस्टवरती ते आपल्या ॲडमिशन्स होत असतात, ऑल इंडिया रँकवरती आपले ॲडमिशन्स होत असतात। तर फक्त विद्यार्थ्यांना मार्क किती आपले येत आहेत टेस्टमध्ये, म्हणजे आपल्याला कुठपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट सीट मिळू शकते ह्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना याची अगदी एक अंदाज येऊन जातो की आपला मुलगा किंवा विद्यार्थी किती मार्कापर्यंत आहेत, आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का प्रायव्हेट कॉलेज मिळेल, हे तुम्हाला एक बेसिकली अंदाज येऊन जातो। त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे।
तर असेच आणि नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलशी आमच्या कनेक्ट राहा, म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना अगदी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.